सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। भटका सह्याद्रीच्या ह्या आपल्या चॅनलवरती आपण घेऊन आलो आहोत एक नवीन व्हिडिओ। या व्हिडिओत आपण बघणार आहोत किल्ले हरिश्चंद्रगड। पुणे, ठाणे व नगर हे 3 जिल्हे जिथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच डोंगर एकत्र आले आहेत। अशा या सह्याद्रीच्या रौद्र परिसरात एका उंच डोंगराच्या माथ्यावर हरिश्चंद्रगड उभा आहे। आपल्या रौद्र भीषण अंतर्वक्र कोकणकड्यामुळे भटकंती करणाऱ्या निसर्गप्रेमींच्यात तर हरिश्चंद्रगडास एक आगळे महत्त्व आहे। घनदाट अरण्य, बुलंद बेलाग उभे कडे, भन्नाट वाऱ्याचा झोत आणि थोडीशी अलिप्तता यामुळे या किल्ल्याविषयी बऱ्याच जणांना नेहमीच कुतूहल मिश्रित आकर्षण वाटत आले आहे। समुद्र सपाटीपासूनची हरिश्चंद्रगडाची उंची आहे 1424 मीटर। हरिश्चंद्रगडास जाण्यासाठी घाटा अलीकडच्या खुबिया फाट्यावर उतरावा। येथून आपण डाव्या हाताने जाणाऱ्या रस्त्याने तासाभरात खिरेश्वर या हरिश्चंद्रगडच्या पायथ्याच्या गावात पोहोचतो। येथेच खिरेश्वर गावातील आश्रमशाळेजवळ नागेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे। या यादवकालीन मंदिरातील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या माथ्यावर शेषशाही भगवान श्री विष्णूंचे अप्रतिम शिल्प आहे। बाहेरच्या मंडपाच्या छताला 16 शिल्पपट्ट्या आहेत। या मंदिरातील महादेवाचे दर्शन आपण मनोभावे घ्यावे। येथून परत मागे फिरून गावातील मुक्ताई मंदिरापासून जाणाऱ्या ठळक पायवाटेने आपण गड चढण्यास प्रारंभ करायचा। या टोलार खिंडीच्या पायवाटेने जाताना वाटेत पाणी कमी असल्यामुळे पाण्याच्या बाटल्या आपण गावातच भरून घ्यायच्या। गर्द झाडीतून वर जाणाऱ्या पायवाटेने आपण काही वेळातच टोलार खिंडीत येऊन पोहोचतो। येथेच शेंदूर लावलेले वाघाचे शिल्प आपणास पाहावयास मिळते। येथून गडावर जाणारा किंचितसा अवघड पण कातळातील खोबण्या व लोखंडी रेलिंग्समुळे थोडा सोपा झालेला टप्पा चढून आपण गडाच्या पायवाटेला लागतो। दिशादर्शक बाण व रेलिंग्समुळे वाटचाल काहीशी सोपी असली तरी गड चढताना आवश्यक ती काळजी घ्यावीच। टोलार खिंडीच्या या नेहमीच्या मार्गावरून सर्वाधिक दुर्गयात्री वर येतात, पण याशिवाय मुंबई नाशिक हायवेवरील इगतपुरीनंतर घोटी गावातून घोटीबारी संगमनेर या रस्त्यावरील राजूर गावानंतर लगेचच उजवीकडे जाणारा रस्ता हरिश्चंद्रगडाच्या दुसऱ्या पायथ्याशी असलेल्या पाचणे गावाकडे येतो। इथून गडावर येण्यास साधारण 2 तास लागतात। रतनगड पाहून हरिश्चंद्रगडाकडे कात्राबाईच्या खिंडीतून येणाऱ्या दुर्गयात्रींना पाचणेचा हा रस्ता सोयीचा पडतो। टोलार खिंडीतून गडावर येण्यास किमान 3 ते 4 तास लागतात। गडावर पोहोचल्यानंतर आपणास प्रथम सामोरी येते ती डोमाची घुमटी। येथून पुढे गेल्यानंतर श्री हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आपणास दिसते। इतक्या आडमार्गावर व जंगलात असलेले हे सुंदर असे मंदिर पाहून आपण मंत्रमुग्ध होतो। हे काळ्या कातळातील मंदिर 9व्या शतकात झंज राजाने बांधलेल्या शिवालयाच्या मालिकेतील आहे। तळापासून अदमासे 16 मीटर उंचीचे हे मंदिर इतके चालून आलेल्या दुर्गयात्रींना श्रमपरिहार करते। याच्या सभोवती छोटी मंदिरे व मुक्काम योग्य 2 गुहाही आहेत। शेजारीच पाण्याचे टाके आहेत। या मुख्य मंदिरा शेजारीच 14 कोनाडे असलेली विष्णू तीर्थ नामक पुष्करणी आपणास दिसते। या पुष्करणीच्या पुढे तारामती शिखराच्या पोटात 8 लेणी आहेत। त्यातील डावीकडून 3ऱ्या लेण्यात 2 मीटर उंचीचे विघ्नहर्त्या गणेशाची विलोभनीय अशी कोरलेली मूर्ती आहे। हरिश्चंद्र मंदिराजवळच मंगळगंगेचा उगम असून ओढ्याच्या रूपातील मंगळगंगा देवळासमोरूनच वाहते। या प्रवाहातूनच थोडेसे खाली उतरल्यानंतर डाव्या हातास केदारेश्वराचे लेणे लागते। साधारण 4 फूट थंडगार पाण्याने भरलेल्या या लेण्याच्या मध्यभागी कमरे इतक्या उंचीच्या चौथऱ्यावर भव्य शिवलिंग आहे। या शिवलिंगास प्रदक्षिणा घालायची असेल तर मात्र बर्फासारख्या थंडगार पाण्याशी सामना करायची आपली तयारी हवी। गडाला तारामती व रोहिदास ही 2 शिखरे आहेत। तारामती शिखरावर कारवीच्या गच्च रानातून जाण्यासाठी खूप वेळ लागतो। वर गेल्यानंतर आपणास उघड्यावर एक शिवलिंग दिसते। इथून खूप दूरवरचा प्रदेश निहाळता येतो।
आणि आपसुकच आपणास गडाच्या भव्यतेची कल्पना येते. याशिवाय हरिश्चंद्रगडास एक बालेकिल्ला असून त्याच्यावर फारसे कोणी जात नसल्यामुळे त्याच्या शोभावर खूप झाडी झुडपी वाढली आहे. त्यातूनच काट्याकुट्यांचा सामना करीत बालेकिल्ल्यावर गेल्यावर 5-6 कातळकोरीव पाण्याची टाकी, त्यातील एका टाक्याच्या भिंतीवर कोरलेले गणपतीचे शिल्प व एक किल्लेदाराचा वाड्याचा भव्य चौथारा आपणास पाहावयास मिळतो. याशिवाय अभ्यासू जाणकारांसाठी हरिश्चंद्र मंदिराच्या सभोवती 8 शिलालेख आहेत. एका लेखात वटेश्वर चांगदेवाचा उल्लेख आढळतो. आपल्याला लहानपणापासून चिरपरिचित असणाऱ्या सत्यवचनी राजा हरिश्चंद्राच्या गोष्टीतील डोंब, विश्वामित्र यांची छोटी पण रेखीव मंदिरे आपणास येथे दिसतात. तसेच रोहिदास व तारामती या हरिश्चंद्राच्या खांद्यावरील शिखरांमुळे त्या गोष्टीतील पात्रेच जणू आपल्या समोर उभी राहतात. ज्या ठिकाणामुळे हरिश्चंद्रगड सर्वाधिक लक्षात राहतो ते ठिकाण म्हणजे अंतवक्र आकाराच्या रौद्रभीषण कोकणकडा होय. हरिश्चंद्र मंदिरापासून कोकणकडा अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. उत्तुंगता, रोरावणारा वारे, आजूबाजूचे उभे ताशिवकडे व आसमंतातील गूढ गंभीर शांतता यामुळे कोकणकड्याचा दर्शन अनुभव विलक्षण चित्तवेधक ठरतो. हा अजिंक्य असलेला कोकणकडा श्री वसंत लिमये यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 10 डिसेंबर 1985 रोजी सकाळी 10 वाजता सर करण्यात आला. कोकणकड्यावरून दिसणारा सूर्यास्त दुर्गप्रेमी विसरू शकत नाही. हरिश्चंद्रगडाची निर्मिती 5व्या अगर 6व्या शतकातील त्रिकुटक अगर कलुचारी या राजघराण्यांच्या कारकिर्दीत झाली असावी असे मानले जाते. हरिश्चंद्र पर्वत फार पुरातन काळापासून ज्ञात असावा, कारण काशी खंडात, अग्निपुराणात व मत्स्यपुराणात याचा उल्लेख आढळतो. शिवरायांनी हरिश्चंद्रगड 1670-71 दरम्यान जिंकून घेतला. पुढे 1688-90 दरम्यान याचा ताबा मोगलांकडे गेला. नंतर खूप मोठी मोगल राजवट अनुभवल्यानंतर हा किल्ला मराठ्यांनी पेशवाईत 1747 मध्ये जिंकला. 1751 मध्ये या गडाचा कारभार माहुली किल्ल्याचे किल्लेदार कर्णाजी शिंदे यांच्या अखत्यारीत असताना त्यांनी गडाच्या डागडुजीची अनेक कामे पूर्ण केलीत. पुढे हरिश्चंद्रगडाचा शेवटचा किल्लेदार हरिश्चंद्रगडावर जोशी यास येथे मे महिन्याच्या सुरुवातीला 1818 साली कर्नल साइक्स ह्या गोऱ्या साहेबाशी झुंजताना विरोचित मरण आले. 1835 मध्ये कर्नल साइक्स याने ह्या कोकणकड्यावर पूर्ण वर्तुळाकृती इंद्रधनुष्याचे म्हणजे इंद्रध्वज पाहिले होते अशी नोंद मिळते. गडावर पाचनाईचे श्री भगवंता भारमळ व इतरांकडे चहाची व जेवणाची सोय होऊ शकते. गड पाहण्यासाठी किमान एक मुक्काम गडावर करणे गरजेचे आहे. गिर्यारोहण क्षेत्रातील मंडळी या गडास आवर्जून भेट देतात आणि त्याचे वर्णन चांगदेव सारख्या विरक्त योग्याला भुरळ पाडणारा गड म्हणून केले जाते. चांगदेवाच्या तत्वसार ग्रंथाच्या 1036 ओव्यांपैकी 404 ओव्या हाती लागतात. त्या डॉक्टर दिवेकर यांनी उज्जैनीच्या प्राच्य ग्रंथ संग्रहालयाद्वारे 1936 मध्ये प्रकाशित केल्या. त्यातील ओव्या ह्या गडाविषयी माहिती देतात. हरिश्चंद्र नाम पर्वतो तेथ महादेव भक्तो सूर सिद्धागणी विख्यातो सेविजे जो हरिश्चंद्र देवता मंगळगंगा सरिता सर्व तीर्थ पुरविते सप्तस्थान असे वर्णन केले आहे. चला तर मग हरिश्चंद्रगड ह्या दुर्गम पण अद्वितीय यात्रास्थळाकडे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या नकाशावर आपल्याला आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्याने चमकणारा तेजस्वी गडकोट म्हणजे नाणेघाटाजवळचा हरिश्चंद्रगड. पुणे जिल्हा, नगर जिल्हा व ठाणे जिल्हा यांच्या सीमारेषा जिथे भिडतात अशा अद्वितीय व दुर्गम ठिकाणी हे यात्रास्थळ आहे. इथे किल्ल्यांना 300-400 वर्षांपूर्वीचे मराठी, मोगल यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे.
तर हरिश्चंद्रगडाला थेट 2-4 हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. येथे तटबंदी, बुरुज, तोफा अशी नेहमीची किल्ल्यांची आभूषणे नाहीत, पण दमछाक करणारे कडे, रौद्रभीषण दऱ्या, अजूनही टिकून असणारी राणे व अस्ताव्यस्त पहाड अशी नैसर्गिक शिबंदी आजही याच्या रक्षणास पुरेपूर समर्थ ठरते. त्यामुळे जागोजागी चहाच्या टपऱ्या, उसाची गुऱ्हाळे, लाऊडस्पीकरच्या गोंगाट याचा उपसर्ग येथे झालेला नाही. इतर किल्ल्यांवरचे हरवलेले देखणे पण शांतता हरिश्चंद्रगडाने आज 20व्या शतकात टिकवून धरली आहे. म्हणून इथे आवर्जून जायला हवे, इथलं वेगळेपण अनुभवायला हवं. खुबी फाट्याजवळ खिरेश्वर शासकीय आश्रमशाळा आहे. इथे चहूबाजूंनी वेढलेल्या अजस्र डोंगरांच्या फेऱ्यात आपण येऊन पोहोचलेलो असतो. एक एक नगाधिराज शिवथर घळीच्या सप्तशृंगी गडाच्या अवाढ्य डोंगरांची आठवण करून देतो. समोर हिरव्या कच्च झाडीत लुप्त झालेली टोलार खिंड दिसते, तर मागे वऱ्हाडी डोंगर आपली करवती शिखरे आकाशात खुपसून बसलेला दिसतो. त्याआडून वर येत असलेल्या लाल सूर्यबिंबाने पश्चिमेकडील नाणेघाटाच्या एक एक शिखरे आपल्याला सहस्र रश्मी किरणांची उजळवण्यास सुरुवात केली आणि आम्ही टोलार खिंडीकडे कूच केली. उजव्या हाताला एक अखंड पर्वताची भली मोठी भिंत उभी राहते. तिच्या शिखरावर असलेले एकमेव धिटुकले झाड म्हणजे कोपिष्ट दुर्वास ऋषींच्या गालावर उमटलेली एकमेव हास्याची लकीर. त्या धीरगंभीर तुटलेल्या कड्यावर टोकाला उभं राहणं आपल्या जीवाचा खेळ वाटतो. त्या बापुड्याला काय त्याचे? धिटुकले ते झाड टोकावर उभे होते. डाव्या हाताचं गिरीशिखरातलं नेंडही असंच लक्ष वेधून घेतं. खिंडीच्या दाट झाडीनं एकदा आपल्याला पोटात घेतलं की तिच्या मायेची सावलीची पाखर खिंड संपेपर्यंत डोईवरून हलत नाही. उघड्या बोडक्या झाडांवरून सपाटून ऊन खाल्लेल्या ट्रेकर्सना अशी ओएसिस कायमची स्मरणात राहतात. तासाभरात टोलार खिंडीच्या अंतिम टप्प्यावर आपण येऊन पोहोचतो. खिंड उतरून पलीकडे जाणारा रस्ता नगर जिल्ह्यातील कोतुळ गावाकडे जातो. हरिश्चंद्रगडाकडे येणारा हा दुसरा मार्ग कोतुळकडून इकडे येतो. खिंडीतून जाऱ्या करणार एखादा दुसरा आदिवासी वाटसरू कुटुंब माणूस एवढंच काय, तो तेथल्या नागरी संस्कृतीचा संस्पर्श आहे. बाकी दाट झाडी आणि नीरव शांतता. चालताना वाळक्या पालापाचोळ्याचा आवाज होईल तेवढीच आपल्याला अस्तित्वाची खूण. डावीकडे वळून 5-25 पावले चालतो तोच गडाचा खडा कातळ आसमानाची दिशा दाखवतो. आपली पूर्व पुण्याई म्हणूनच उभ्या कातळावर पाय ठेवायला खोबणी खोदलेल्या दिसतात आणि हायसं वाटतं. नाहीतर इथूनच परीक्षेला सुरुवात झाली तर गड चढायचा कसा असं वाटावं. थोड्याच वेळात पुढे ह्या खोबणी संपतात आणि कसोटीला सुरुवात होते. ट्रेकर्स ज्याला रॉक पॅच म्हणतात तीही अर्ध्या तासाची चढण. हीच हरिश्चंद्रगडाची बिकट वाट. मागे टोलार खिंड व दोन्ही बाजूला खोल उतरणाऱ्या भीषण दऱ्या यांच्याकडे दुर्लक्ष करून वर चढत राहणे हाच मार्ग उरतो. मागे पाहून निसर्गाचे ते भव्य तांडव कॅमेऱ्यात पकडण्याचा मोह होतो, तो अवश्य पुरा करावा, कारण असे क्षण सामान्य जीवन प्रवाहात अभावनेच येतात. दरवर्षी महाशिवरात्रीला आसपासच्या गावकुसातले 200-400 आदिवासी खेडूत गडावर गर्दी करतात. जत्रेचे डामडौल, पाळणे, हॉटेल वगैरे नसतात. येथल्या निसर्गानेच त्यांना मना केली आहे. येथून पुढे अजून 6 छोटी मोठी गिरीशिखरे पार करायची असतात. पाण्याची बाटली बरोबर आणली असल्यास येथे ती जगातली सर्वात प्रिय वस्तू वाटते, कारण पायथ्याला खिरेश्वर सोडल्यापासून तब्बल 4-5 तासांच्या या वाटचालीत पाण्याची कुठेही सोय नाही. अधूनमधून झाडे आहेत, ती मात्र डोक्यावर चांगली सावली धरतात. बहुत कालापासून प्रसिद्ध असलेले हे एक अनादी सिद्धपीठ आहे. थोर थोर ऋषीमुनींनी येथे तपश्चर्या केलेली आहे. चक्रपाणी वटेश्वर म्हणजे नामदेवांच्या अभंगातले चांगा वटेश्वर उर्फ चांगदेव यांनी येथे वास्तव्य करून तत्वसार ग्रंथ लिहिला.
700 वर्षांपूर्वी कोरलेल्या येथील एका महत्त्वाच्या शिलालेखावर आजही चक्रपाणी वटेश्वर नंदतू तस्य सुतू विकटदेऊ अशा ओव्या वाचता येतात. हरिश्चंद्र पर्वतावर बसून मी हा ग्रंथ लिहिला व शके 1234च्या मार्गशीर्ष मासी रविवारी तृतीयेस ह्या ग्रंथाची समाप्ती केली अशी माहिती येथील शिलालेखात आहे. ते देवनागरी लिपीत कोरलेले हे विशेष आहेत. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराभोवती आपण केदारेश्वराच्या लेण्यात खांबावर मिळून 8 शिलालेख आहेत. परिसराच्या सुरुवातीला महादेवाचे छोटे खाणी मंदिर आहे. त्याच्या पुढ्यात काही झिजलेल्या भग्न पाषाण मूर्ती हारीने मांडून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी राजा हरिश्चंद्राच्या डोंबाच्या घरी कावडीने पाणी भरले हा प्रसंग चित्रित केलेले शिल्प बरेच सुस्थितीत आहेत. स्थानिक लोक याला डोंबाचे देऊळ असे म्हणतात. येथून लांब अंतरावर हरिश्चंद्रेश्वराच्या मुख्य मंदिरामागे टेकडीजवळ राजा हरिश्चंद्र कथेतील मुख्य पात्र विश्वामित्र यांचे छोटेखानी देऊळ आहे. ऊन चांगलेच डोक्यावर आले होते म्हणून मुख्य मंदिराचा आसरा घेता येतो. मंदिराच्या चहूबाजूस खडकात ओवऱ्या खणलेल्या आहेत. ओवऱ्या मोठ्या असून काहींमध्ये देवतांच्या मूर्त्या बसवल्या आहेत. प्रत्येक ओवरीला लागून एक एक नितळ थंडगार पाण्याचे टाके आहेत. एवढा मोठा पल्ला तोडून आल्यानंतर असे अमृत पाणी मिळणे म्हणजे अगदी अहोभाग्य हे सांगणे न लागे. हे महादेवाचे मंदिर आहे. गाभाऱ्यातील शिवलिंग नेहमीपेक्षा वेगळे चौकोनी आकाराचे आहे. त्याची पूजा 4 दिवसांनी आत येऊन करता येते. पिंडीच्या दोन्ही अंगाला एक छोटा व एक मोठा असे 2 नंदी आहेत. मंदिराच्या प्रकारात शिरण्यापूर्वी मंगळगंगेवर बांधलेला छोटासा सेतू ओलांडावा लागतो. मंदिराचे शिखर अदमासे 25 ते 30 मीटर उंच असून आतून वर जायला मार्ग आहे. गॅझेटियरकार याचं वर्णन अद्भुत पद्धतीने बांधलेलं असं करून याची तुलना बुद्धगयेच्या मंदिराशी करतात. ती योग्यच आहे. मंदिराचा अशा प्रकारचा कळस महाराष्ट्रात सहसा आढळत नाही. या मंदिराच्या बाहेर आल्यावर उजव्या हातास एक उत्तम पुष्करणी आहे. तलावात पाणी भरपूर असून बांधकाम रेखीव आहे. तलावाच्या दक्षिण तीरावर दगडात 14 सुबक कोनाडे असून पूर्वी प्रत्येकात एक एक विष्णू मूर्ती होती असं म्हणतात. या प्रत्येक मूर्तीच्या हाताखाली आयुधे निरनिराळी होती. शास्त्रास्त्रांच्या बाबतीत एवढी संपन्नता त्या काळी असावी असे अनुमान सहजच निघते. साध्या मात्र जवळच्या सर्वच कोणाडे रिकामे दिसतात. कालाय तस्मै नमः दुसरे काय म्हणणार. भोजन समयी अतिथी आलियाना पुसावी याती हे समर्थ वचन आता वेगळ्या अर्थाने पोटातून डोक्यात शिरतात. अमुक कुठे आहे आणि तमुक कुठे अशी पुसापुशी करणे थांबवून तडक जेवणाकरिता योग्य जागा शोधावी लागते. रात्रीच्या मुक्कामालाही योग्य जागा बघावी लागते. पुष्करणीच्या पलीकडे डाव्या हाताला देवळापासून अदमासे 200-250 पावलांवर डोंगरात काही प्रशस्त गुहा आहेत. तिकडे मुक्कामाची सोय होऊ शकते. या पुरातन गुहा हरिश्चंद्रगडाचा मोठा ॲसेट आहे. थंडगार कातळातील ह्या 6-7 प्रशस्त गुहांमध्ये 100-125 पर्यटक आरामात राहू शकतात. मध्ये प्रशस्त हॉल, बाजूने काही खोल्या, पुढे चुली, शेकोटी पेटवायला अंगण, तर 2 गुहांमध्ये वापराच्या पाण्याचे टाके, नक्षीदार खांब, खिडक्या व शेवटी पिण्याच्या पाण्याचे शिथिल नितळ टाके. आणि काय पाहिजे. उंचावरील मधल्या मोठ्या गुहेत खडकातच कोरलेली 3-3.5 मीटर उंचीची गणपतीची मूर्ती. मंदिरातून बाहेर पडल्यावर तटाबाहेर त्याला लागून एक ओढा वाहतो. अर्थात पावसाळा सोडून इतर वेळी मी आहे एवढं सिद्ध करण्यापुरतं तो पाणी बागळून असतो. त्याच्याबरोबर अदमासे 50 हात खाली उतरलो की आपण एक प्रचंड गुहेपाशी येऊन पोहोचतो. हे येथलं आणखी एक देखणं सौंदर्य स्थळ केदारेश्वर. अंदाजे 20 मीटर लांबी व 13 मीटर रुंद असलेल्या या गुहेत छाती इतके काळेशार स्वच्छ पाणी आहे. तिच्या मध्यभागी एक चौरस ओटा आणि त्यावर एक प्रचंड शिवलिंग आहे. ओट्यावर घाटदार दगडात कोरून काढलेली 4 खांबी मंडप आहेत.
एकच खांब शाबूत असून उरलेले 3 तुटके खांब त्याचे पुरातत्त्व व काळानुसार याचे अनोखे परिणाम रसिकांच्या मनावर कोरून जागतात। गुहेच्या बाहेरील दिशेस असल्यास खांबावर अतिप्राचीन शैलीच्या देवनागरी लिपीमध्ये कोरलेले पट्टिका आहेत। गुहेतील छाती इतक्या अति थंड पाण्यातून चालत शिवलिंगाला प्रदक्षिणा घालणं हा येथला कौतुकाचा भाग। फार थोड्या लोकांना ते शक्य होते। किल्ल्याची पूरक माहिती जाणून घेऊया। कवी जयराम पिंडे यांच्या पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानम या संस्कृत काव्यात चामुंडगिरी, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि हडसर हे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे। 1747-48 मध्ये मराठ्यांनी हा गड मोगलांकडून जिंकून घेतला। कृष्णाजी शिंदे या किल्ल्याचे किल्लेदार होते असा उल्लेख आढळतो। मंदिर आणि केदारेश्वर भिंती मिळून गडावर एकंदर 8 लेख, सर्व देवनागरीत। चक्रपाणी वटेश्वर नंदतू तस्तू सुतू विकटदेव। योगीराज चांगदेवांनी इथे तत्वसार ग्रंथ लिहिला होता। मंदिराची उंची 16 मीटर। मागच्या बाजूला नंदीजवळील गुहेत चांगदेवांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली होती। या गुहेवरील चौथाऱ्यावर एक मोठी शिळा ठेवलेली आहे। गडातल्या काही वास्तूंची उंची आपण जाणून घेऊया। खिरेश्वर 2310 फूट, टोलारखिंड 3280 फूट, पाचणे 2840 फूट, हरिश्चंद्रेश्वर 3970 फूट, कोकणकडा 4000 फूट, बालेकिल्ला 4500 फूट, तारामती 4615 फूट। तर असा एकंदरीत हरिश्चंद्र किल्ला होता, ज्याची माहिती आपण ह्या व्हिडिओत बघितली आहे। तरी अशाच नवनवीन किल्ल्याची माहिती जाणून घेण्यासाठी भटका सह्याद्रीच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट देखील करा। सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। पुन्हा लवकरच अशाच एका नवीन किल्ल्याची माहिती जाणून घेत नव्या व्हिडिओत भेटूयात। तर मग धन्यवाद।